शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 18 आणि प्रभाग क्रमांक 18 कडे विशेष लक्ष काय आहे की दोन आमदारांचं म्हणजे अतिच लक्ष आहे. एक उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि दुसरे आमदार आहेत मध्यचे विद्यमान आमदार देवेंद्र कोटे. हे त्यांच्या सासू आहेत ह्या मतदारसंघात. आणि दुसरे म्हणजे विजयकुमार देशमुख यांचे खास शिवानंद पाटील हे देखील ह्याच मतदारसंघात आहेत. आता जवळपास 50%च्या जवळपास मतदारांनी आपले हक बजावलेला आहे. जवळपास 18 प्रभागामध्ये जवळपास 42 बूथ आहेत. थोडेसे यंदा यादीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात यादीच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलत असताना मी असं म्हणेन की बाबा काही मतदाराची नावं आहेत पण बूथ वेगळ्या ठिकाणी आहे. कुटुंबामध्येच एका अशा पद्धतीची फोड केली आहे. काही ठिकाणी एका कुटुंबातले मतं 3 बूथमध्ये आहेत आणि काही ठिकाणी आमच्या प्रभागाचे मतदान पलीकडच्या प्रभागामध्ये आहेत. पलीकडच्या प्रभागातले मतदान यामुळे कार्यकर्त्यांना प्रमाण किती आहे? ह्याचे प्रमाण 10 ते 12% आहे. अरे बापरे. मग आयुक्तांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही बऱ्यापैकी याच्यामध्ये शॉर्टआउट केले आणि ते दुबार असलेले किंवा असं शिफ्टिंग असलेले मतदान केले. मी आजही म्हणतो की तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही आपण मुलाखत घेतलं त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुबार वोटिंग चालू आहे. दुबार आणि विशेषतः अनेक मोठे मोठे दिग्गज दुबारमध्ये आहेत. म्हणजे जसं की अनेक नगरसेवक दुबार वोटिंगमध्ये आहेत. आज मला माझं देखील वोटिंग दुबारमध्ये असताना मला आता हमीपत्र देऊन यायची वेळ आली. आता मी स्वतः ज्या बूथवर माझी मतदान झाली त्या बूथवर मला हमीपत्र द्यावं लागत आहे दुबार वोटिंगला. अशा दुबार वोटिंग हे प्रमाण देखील 5 ते 7% प्रमाणे आहेत. अनेक ठिकाणी पत्ता बदल असल्यामुळे लोकांना आणण्या जाण्यामध्ये अक्षरशः कार्यकर्त्यांना फटका पडला. कार्यकर्त्यांचा आर्थिक आणि शारीरिक मानसिक त्रास खूप झाला. अन्यथा 60%च्या अभाव मतदान झालं असता. ह्या 10%च्या मतदार यादी घोळमुळे आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना व लोकांना आणण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कसरत होत आहे. अंतिम निवडणूक अधिकारी आयुक्त साहेबांनी हे खरंच लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण 13 लाख लोकसंख्येच्या अनुषंगाने नियोजन करतोय. त्याच्यामध्ये विधानसभेनंतरची ही निवडणूक आहे. इतका गोंधळ उडायला नाही पाहिजे. पण अण्णा एक आणखी एक वैशिष्ट्य की ह्या प्रभागामधलं पॅनल जे आहे त्या पॅनलमध्ये महापौर आहेत. एक महापौर आणि एक सभागृह नेता. म्हणजे ह्या प्रभागाला एक वेटेज आहे वेगळ्या पद्धतीचं. जेव्हापासून हद्दवाढ झाली 1992 पासून जेव्हा महानगरपालिका हद्दीवरती जेव्हा आमचा भाग आला तेव्हापासून आज तागायत सातत्याने भारतीय जनता पार्टीला निवडून दिलेला प्रभाग आहे. आज देखील पॅनल टू पॅनल भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील आम्हाला खात्री आहे. मी माझा प्रश्न असा की बाबा ह्या प्रभागामध्ये 2 मातब्बर आहेत. एक माजी महापौर आणि एक माजी सभागृह नेता. वेटेज आलंय. हॉट म्हणायचं काय एक सॉफ्ट म्हणायचं? तसं तर आमच्या संघटनेमध्ये शिकवण अशी असते सर्वात मोठा कार्यकर्त्याला न्याय दिला जातो. मी देखील पूर्वी कार्यकर्ता होतो. तुम्ही हॉट वगैरे म्हणता त्या मनाने आम्ही संघटनेमध्ये कार्यकर्ताच राहणार आहे. नक्कीच तुमच्या पेहरावावरनं आणि तुमच्या एकूण म्हणजे उत्तरावरनं लक्षात येतं की तुम्ही कशा पद्धतीने ग्राउंडवर काम करता. पण अण्णा आणखी एक प्रश्न की 16 तारखेनंतरचे समीकरण कसं असेल? निश्चितपणे बहुमताकडे भारतीय जनता पार्टीचं वाटचाल राहील आणि निश्चित स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टीची बहुमत महानगरपालिका दिसेल. किती असतील भाजपाचे? 60हून अधिक जागा महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील. निश्चित कशाच्या आधारावर करताय की ज्या नियोजनामध्ये 2 आमदारांना विश्वासात घेतलं नसल्याची तक्रार केली जाते. बापूचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला विश्वासातच घेतलं नाही. तरी देखील तुम्ही असा दावा करताय म्हणजे हे कार्यकर्त्याला उमेद निर्माण करायचं का आत्मविश्वास वाढवायचा? कोण ह्याच्यामुळे काही थांबत नसतं. भारतीय ईव्हीएम ह्याच वेळेस ईव्हीएम असतो का प्रत्येक वेळेला त्यांचा रडीचा डाव असतो तो रडतच असते. आज तुम्ही सगळीकडे पाहता जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ स्तरापासून रस्त्यावर फिरत आहेत. आपण पाहावं. अनुभव तुमचा दांडगा म्हणून मी विचारतो. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे किती सीट होते? निश्चितपणे 25 पार होते. मध्यमध्ये मागच्या वेळेपेक्षा अधिक जागा निवडून येते. मागच्या वेळी किती होते आणि अधिक? मागच्या वेळेला 17 नगरसेवक आले होते. यंदा शहरांनी 3 आमदार दिल्यामुळे आणि एक अधिक आहे. हो ना बापूच्या भाषेत नाही हो ना अधिक असल्याने निश्चितपणे
निश्चितपणे मागच्या वेळेस 17 होते, त्याच्याहून अधिक भारतीय जनता पार्टी नगरसेवक निवडून येते. आणि मग दक्षिणला मी सांगतो ना, अधिक अधिक प्रमाणामध्ये राहील. म्हणजे कितीच्या पटीत असेल? 10च्या पार होते. 10चे पार होतील म्हणजे जवळपास 15. हो. म्हणजे आपण जर का गणित घातलं तर म्हणजे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची गरज भासत नाही. मी आजही सांगतो, उद्याही सांगतो, परवाही सांगतो, उद्या तुम्हाला दुपारपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे बहुमताकडे वाटचाल निश्चित दिसेल. म्हणजे राज्यामध्ये तुमची युती आहे, महापालिकेमध्ये तुम्हाला गरजच भासत नाहीये. का बरं होतं? जगातला सर्वात मोठा पक्षाचा मान्य कार्यकर्ता- करतो आम्ही, देशातला आहे, राज्यातला आहे, आपल्या शहरातला आहे, पण एक मित्र पक्ष किंवा ज्याला सत्तेमध्ये घेतलाय आपण सभा करून, त्यांची गरज भासत नाही. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी ही इलेक्शन कार्यकर्त्यांच्या स्थानिक पातळीवर त्यांचा मान सन्मान वाढवावा, त्यांना हुद्द्यावर बसवावा, त्यांना संधी मिळावा म्हणून स्वतंत्रपणे लढलेले आहे. तुम्ही सत्तेमधला वाटा कसा देणार ते सांगा. हे बघा, प्रत्येक इलेक्शनमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असली की काही दिग्गजांना नाराज होणार आहे, त्यात कोणाला संधी मिळणार आहे, कोणाला मिळणार नाही. आपण ज्या म्हणता, मी ज्या पद्धतीने मुलाखती घेतलो, तुम्ही नाराज लोकांची मुलाखती घेतली, पण कार्यकर्त्यांची मुलाखत घेत असताना फ्रॉम फर्स्ट डे टिल आजपर्यंत आजही तीच जोश आहे, तीच उमंग आहे, ती धमक आहे. वरिष्ठांच्या रणनीतीवर तुम्ही समाधानी आहात? मी भारतीय जनता पार्टीच्या रणनीतीवर समाधानी आहे. चतुर आहे यार, म्हणजे किती अलगदमध्ये तुम्ही ह्या प्रश्नाला बगल दिली. कारण ज्या पक्षाने मला 2दा संधी दिली, सभागृह नेता दिला, आज तिसऱ्यांदा मला तिकीट दिली, त्याचं श्रेय भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता म्हणून आहे, राहणार, म्हणून मला मिळाला, म्हणून मला फार गर्व आहे. सभागृहामध्ये आल्यानंतर शिवानंद पाटील हे कुठं म्हणजे पदाधिकाऱ्याच्या रांगेत दिसतील आम्हाला? मी निश्चित नगरसेवकाच्या रांगेत दिसेल. पण पदाधिकाऱ्यांच्या रांगेत दिसतील का? तो वरिष्ठांचा न्याय. वरिष्ठांचे जर संधी दिले, मागच्या वेळेला दिले होते. माझा जो विषय आहे, नवीन नौक्यांना संधी दिली पाहिजे, माझी मत आहे. क्या बात आहे. आणखी एक महापौरांचा हा प्रभाग आहे, महापौरांचं सीट कसं आहे? मी म्हणलो ना, कोणी धोक्यात नाही, निश्चित पॅनल टू पॅनल भारतीय जनता पार्टीचे सीटं निवडून येते. आपकी बार मोदी सरकार आणि आपकी बार भाजप की सरकार महानगरपालिकामध्ये. क्या बात आहे. ब्रेन न्यूज करता यासीन शेख सह मी नितीन पाटील.